तर मुलांनो प्रश्नामध्ये पहा आता, पहिल्यांदा 15 मजूर आहेत, ते रोज 6 तास काम करतात आणि 20 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात. पण आता काय केलं, मजुरांची संख्या कमी केलेली आहे आणि तासांची पण संख्या कमी केली, म्हणजे याचा अर्थ दिवसाची संख्या काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. शॉर्ट ट्रिकने मुलांना हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर मुलांना याचा काय करायचं, एक फॉर्म्युला असतो मुलांनो. तर तो फॉर्म्युला असा आहे मुलांनो, की पहिला गट आहे, पहिल्या गटामध्ये जे माणसं असतात त्याला आपल्याला M1 म्हणायचं, त्याला गुणिले मुलांनो पहिल्या गटाचे जे तासामध्ये काम करतात त्याला T1 म्हणायचं, आणि पहिल्या गटामध्ये जे दिवस असतात त्याला काय म्हणायचं, D1 म्हणायचं. मग पहिल्या गटांचा जो मान, व्यक्ती, तास आणि दिवस यांचा जो गुणाकार असतो तोच गुणाकार हा कुणाचा असतो, दुसऱ्या गटातील व्यक्ती, त्याला आपण M2 म्हणायचं. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये जे तासानं काम करतात त्याला T2 म्हणायचं, आणि दुसऱ्या गटाला जेवढे दिवस लागतील मुलांनो त्याला काय म्हणायचंय, D2 म्हणायचंय. मग पहिल्या गटाचा गुणाकार आणि दुसऱ्या गटाचा गुणाकार काय असतो, सारखा असतो. मग फक्त किमती टाकायच्या. पहिल्या गटामध्ये 15 माणसं रोज 6 तास काम करतात आणि ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर बरोबर दुसऱ्या गटामध्ये मजूर किती आहेत मुलांनो, 10 गुणिले ते फक्त रोज 3 तास काम करतात, तर ते काम पूर्ण करायला त्यांना किती दिवस लागतील, म्हणजे D2 दिवस लागतील. तर मग काय करायचं, गुणाकार करायची आवश्यकता नाही. 15 गुणिले 6 गुणिले 20 याच्या दोन संख्या तिथं गुणिलेत मुलांनो, ते इकडे भागिले करा, म्हणजे 10 गुणिले 3 आणि बरोबर तुमचे राहिलेले दिवस. मग काय करायचं, फक्त भाग द्यायचा आहे. 10 एक 10, 10 दुने 20, 3 एक 3, 3 दुने 6, आता 15 दुने 30 आणि 30 दुने 60. म्हणजे याचा अर्थ जो दुसरा गट आहे, दुसऱ्या गटातील जे 10 मजूर होते ते रोज 3 तास काम करून तेच काम 60 दिवसामध्ये पूर्ण करतील.